सो हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? आणि वेलकम बॅक माझ्या इंस्टावरती आणि माझ्या यूट्यूबवरती. सो मी तुमची लाडकी बकबक क्वीन परत आली आहे बोलायला काहीतरी नवीन आणि काहीतरी युनिक. सो गाईस, मला तुम्हाला कालचा एक इन्सिडेंट सांगायचा आहे. ॲक्च्युली माझ्यासाठी तो खूप प्रेशियस होता, मे बी तुमच्यासाठी पण प्रेशियस असेल. तर गाईज, असं बोलणं आहे की मी ना इन्स्टावरती खूप एफर्ट्स घेते. लाईक माझी तब्येत वगैरे खराब आहे, स्टील मी इन्स्टावरती खूप एफर्ट्स घेते. खूप म्हणजे खूप, लाईक रील्स बनवण्यापासून सगळं मी करते कंटिन्युअसली. आणि गाईज, कसं होतं आहे की माझे फॉलोवर्स नाही वाढत आहेत आणि ना लाईक्स ना व्ह्यूज, सगळं कमी होतं. सो एक मोमेंट असा येतो की आपण डिप्रेस्ड होऊन जातो, काहीच करायचं मन नाही करत, की बंद करून टाकू. काल माझं तसंच झालेलं. मी खूप टाईमपासून करते बट काहीच नाही होते, म्हणजे काहीच नाही. एवढं एफर्ट्स घेऊन काहीच नाही होते. आणि मी मग नंतर ना एकदम डिप्रेस झालेली, लिटरली मी डिप्रेस झालेली. मला सुचत नव्हतं मी काय करू. मी रडते आहे. मी म्हणजे माझ्या फ्रेंड्सला बोलते की माझ्याकडून नाही होते आता, मला नाही करायचं आहे करून ह्या गोष्टी. बट असं होतं ना की मला डिलीट करायचं आहे इंस्टाग्राम पर्मनंटली. मी डिसाईड केलं की मी पर्मनंटली इंस्टाग्राम डिलीट करून टाकणार आहे. मी रडली वगैरे, डिप्रेस्ड वगैरे झाली. आणि नंतर माझे फ्रेंड्स मला बोलत होते की नको करू, नको करू, नको करू. आम्ही सगळे तुला सपोर्ट करू, बट तू ना डिलीट वगैरे नको करू इंस्टाग्राम. बट मला असं होतं की नाही, माझ्याकडून नाही होणार आता, लिटरली नाही होणार माझ्याकडून. आणि मग मी ना असंच माझ्या डोक्यात काहीतरी आलं, मी स्टोरी टाकली की मला इंस्टाग्राम डिलीट करायचं आहे करून. तर मला खूप, म्हणजे ऑन द स्पॉट मला 100-150 मेसेज यायला लागले की दीदी तू नको करू, प्लीज नको करू असंच. आणि त्याच्या आधी माझ्या फ्रेंड्सने पण मला खूप समजवलेलं की बाबा नको करू, आम्ही आहोत सपोर्ट करायला तुला, सगळे मिळून सपोर्ट करू. तरी मी त्यांचं काय ऐकलं ना, स्टोरी टाकली. आणि नंतर इंस्टावरती ना एवढे सारे मेसेजेस बघून, लिटरली एवढे मेसेजेस बघून ना मी ब्लँक झालेली की माझी फॅमिली. तेव्हा मला कळलं की हां भाई, मी पण आहे कोणासाठी तरी, लाईक मी जे करते ते इम्पॉर्टंट आहे. कोणाला तरी मी एंटरटेन करते आहे किंवा कोणासाठी तरी मी प्रेशियस आहे करून. एवढा टाईम माझा चाललेला मला डिलीट. बट लोकांचा सपोर्ट बघून खूप लोकांनी स्टोरीज पण टाकले की सपोर्ट करा इशिता मॅमला, दीदीला, हे ते. आणि ते सगळं बघून लिटरली एवढं छान वाटलं ना, असं मन प्रसन्न झालेलं माझं, एवढं छान वाटलं. आणि टू बी ऑनेस्ट ना गाईज, क्वांटिटी मॅटर नाही करत, क्वालिटी मॅटर करते. आणि जेवढे माझे फॅन्स आहेत ना तेवढे क्वालिटी आहेत. लाईक सगळे सुपर्ब आहेत. म्हणजे भले एक डिसाईड केलं आता, फॉलोवर्स वाढणं नाही वाढणं ते माझ्या हातात नाही आहे, ते देवाच्या हातात आहे आणि ते तुमच्या हातात आहे. बट आता मी त्याच्या मागे नाही धावणार. जे माझ्याकडे आहेत, जे माझे लोक आहेत, जे माझी इन्स्टा फॅम आहे, त्यांच्यासाठी कंटेंट बनवणार, नाही करणार इंस्टाग्राम डिलीट. खूप लोकांना असं वाटत असेल मी सिम्पती गेन करत असेल किंवा सिम्पतीसाठी, बट ॲक्च्युअलमध्ये गाईज सिम्पती नाही आहे ही. जे आहे ते मनापासून मी असं हे केलेलं की मला डिलीट करायचं आहे. बट खूप लोकांचं प्रेम बघून असं वाटलं नाही. सो जे आहे ते मी माझ्या फॅमिलीसाठी करणार. फॉलोवर्स वाढणं न वाढणं तर ते तुमच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. सो जेवढी फॅमिली आहेत त्यांच्यासाठी खूप काय करायचे, खूप न्यू कंटेंट आणेल आणि बेटर बनवून इशिता परत बकबक तुमची एक ट्रेंडिंगला येऊन दाखवेल. सो तुम्ही एवढा सपोर्ट करताय त्यासाठी थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच. असेच सपोर्ट करत राहा, असेच प्रेम देत राहा. मी खूप सारे कंटेंट तुमच्यासाठी बनवेल. लव्ह यू ऑल आणि खूप सारं प्रेम द्या. आणि मी यूट्यूबवरती पण स्टार्ट केलं, सो तिथे पण सबस्क्राईब करा, तिथे पण खूप सारं प्रेम द्या. इन्स्टाला पण फॉलो करा, लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. लव्ह यू ऑल अँड थँक्यू सो मच अगेन. बाय बाय. लव्ह यू.